माझ्या ढवळ्यानी पवळ्याची जोडी जीवाहून प्यारी, माझ्या ढवळ्यानी पवळ्याची जोडी जीवाहून प्यारी। आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी, आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी। राम राम मित्रांनो, सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीला शुभ सकाळ। मित्रांनो, काल काय व्हिडिओ काढला नव्हता मी। काल व्हिडिओ कशामुळे काढला नाही त्याचं कारण आहे मित्रांनो, काल पण असं सकाळी सकाळी शेतामध्ये आलतो आणि बैलांना आज पण तसे जे कडब्याची पेंडी टाकली तशी कडब्याची पेंडी टाकायला गेलतो। इथं गंजई लावलेली, गंजीमधून कडब्याच्या पेंड्या काढल्या 2-3, गेलो बैलाला, एका बैलाला त्या बैलाला टाकली, दुसऱ्या बैलाला जशी उचलली तिथं खाली ठुलती, मी खाली ठुलती उचलली, अशी घेतली हातात। तसंच पेंडीमध्ये इच्चू होता बसलेला, तसाच इच्चू चावला आणि त्याच्यामुळं काल दिवसभर काय परेशानीच होती। 4-5 वाजेपर्यंत सारखी आग मुंग्याच होत होत्या हाताला त्याला। तर ब्लॉग बी काढला नाही मी काल। चला आज केलाय सकाळी सकाळी चालू, पण कडब्याचा पेंड्या टाकल्या कारण गिन्नी गवत ते बैल खातच नाही सकाळी सकाळी, त्याच्यामुळं कडबाच टाकावं लागते। चला मित्रांनो, आज पेरायचंय खत, पेरायचं म्हणजे असं शिपायचंय। शिपायला आज कृष्ण आला, कृष्ण आणि त्याच्या आई शिपिणार 2 जण, मी पाठीमाग आवथ आणणार आहे। कृष्ण काय करतो तिकडे उभा राहिला का? कृष्ण तिकडे उभा राहिला, गाडीमध्ये जाऊन बस ना मग। तिथं थांबला का तू? हा ते खाली माया बैलगाडी घेऊन का जायचंय? जायचं नाही का आता? खत टाकायचं आलोय, खतापाशीच खत काढायचं बाहेर। बर मित्रांनो, इथं खतापाशी आलोय। पूर्ण जेवढं आपलं रानाला खत टाकायला लागत तेवढं एकखटीच आणून टाकलं होतं। तुम्ही रिक्षाने त्या दिवसा ब्लॉक टाकलाय मी, हे पाहता ताडपत्री काढतो, जेवढं खत आपल्याला लागेल तिकडे खाली न्यायला एवढं काढतो, बैलगाडीमध्ये टाकतो आणि जातो तिकडे खाली। चला मित्रांनो, दाखवतो आजचं दिवसभराचं पूर्ण। तर हे पहा मित्रांनो, उघडलंय खत, आता टाकतो। जेवढ्या गोण्या लागत तेवढ्या तिकडे जातात। आपल्याला 4-4.5 गोण्या लागणार आहेत, 1.5 पोत्याची आणि 3 पिशवी 013चं। टाकतो मी। मित्रांनो, 2 पोटॅशच्या टाकल्यात, आता 20-013च्या 3 गोण्या टाकायच्यात। ही एक चालली, तर हे पहा मित्रांनो, एक नेऊन टाकली 20-013ची, दुसरी एक न्यायची खाली। कशामुळे बघायला लागलोय, कारण की काही चूक आहे का
गोणीच्या खाली, त्याच्यामुळं खाली पण बघितलं कालच चिचू चावलाय, त्याच्यामुळं आज निरीक्षण चांगलं केलं. तर चला मित्रांनो, दाखवतो ह्या दोन नेऊन डायरेक्ट तिकडे खत खाली कणित दाखवतो आता. चला. तर हे पहा मित्रांनो, इकडं आलो खाली गाडी बैल घेऊन, खताच्या गोण्या पण आणल्या तिकडं. आणि 20-0-13 गोणी हे पहा इथं खाली टाकली. आणि हे पोटॅस 20-0-13 एका गोणीला पोटॅस जवळ आणून जातो. हे कसं पोटॅस आहे एकदम साखऱ्यात नाही, साखरेपेक्षा बारीक रांगोळी सारखंच आहे. तर मित्रांनो ह्याची एक गोणी, हे 50 किलोची एक पॅकिंग 1700 रुपयाला आहे मित्रांनो ही गोणी. पहा किती महाग पडतं हे. तर 21-0-13 गोणी आणि ह्याची अर्धी. चला घेतो टाकून अर्धी गोणी. तर हे पहा मित्रांनो, हे दोन्हीच आता हे काय करायचं, याची मिक्स करायचंय आणि आपल्या या सर्कीला टाकायचे. तर अशाच प्रकारे आपण आज दिवसभर असंच मिक्स करणार आहेत. परत काय दाखवणार नाहीत, कारण परेशानी बी बरीच निघती. आज दिवसभर मस्त ऊन आहे, आज सूर्यदर्शन झालंय आज. आज चांगले काम चालणार आहे शेतीचे. हे पण मित्रांनो, असे 2 वेळेस याला या खताला अशी पलटी मारायची, म्हणजे मस्त व्यवस्थित मिक्स होत आहे. तिकडं बैल पण सोडलेले चरायला, तिकडे बैल चरते. तोपर्यंत मग आपलं खत मिक्स करून घ्यावा. तर हे पहा मित्रांनो, सारं मिक्स झालंय. आता आपल्याला बकेटीमध्ये घेऊन मस्त असं प्रत्येक काकरीने टाकीत चालायचं. तर चला मी ते पण दाखवतो आता तुम्हाला. आता बैल बी लांब गेलेत, कृष्णला तिकडे जावं लागेल. तर हे पहा मित्रांनो, आता सांगितलं कृष्णाला टाकायचं खत, आम्हाला धरायचं आहोत. त्याची आई येऊस तर व्यवस्था टाकीणार आहे. नंतर तो काही त्याची आई काही मग थोडंफार ते बी टाकू लागणार आहे, कारण दिवसभर थोडाफार हातभार होतोय त्याच्या आईला पण. कारण एकट्या माणसाची पण लय परेशानी निघती. बकेट आणि 3 हातात धरू माणूस जाम होतोय दिवसभर. चला मित्रांनो, धरतो मी पण आता आहोत. तर चला मित्रांनो, आता करतो जेवण. या जेवायला हे पहा वाढून घेतलंय ताटामध्ये ठेसा, बटाट्याची भाजी, या कॅरेबॅगमध्ये बुंदी. तर चला मित्रांनो, या जेवायला तुम्ही पण. करतो आम्ही पण जेवण पटकन, लागत होत कामाला पुन्हा परत. आज पहा या अंगाचा कसा राडा झालाय, सकाळीच खातानी त्यांनी. चला. तर हे पहा मित्रांनो, आता खत आले आवरत शिपायचं, आणि पाळी राहिली पहा थोडी. तरी पण हे पहा इथं उभा केले बैल आऊत, आणि एक बैल बसला खाली, आराम चाललाय त्याचा. आऊत उभा केलं की ते बरोबर बसणार खाली, मस्त आराम करीत होते. तर खाली बसल्यामुळं म्हणलं राहून द्या, ठेपा खाऊन द्या त्यांना बी थोडाफार. कृष्णाचं त्यांचं झालं म्हणा शिपायचं खत. तर चला माझी राहिली पाळी.
बरं 10-15 मिनटं झालं उभा केलेत बैल. खाल्ला बराच वेळ ठेपात येईनी पण. तर हे पहा मित्रांनो, इथलं रान फायनल पाळीचं झालं आणि शेवटच्या तासालाच पाऊस आला. मी पण भिडलोय. तर हे पहा मित्रांनो, हे शेवटचं तास तर तसंच आणलं पाण्यातूनच वडीत. पाऊस काय जास्त नाही आला, उगा थोडासाच आला पण काय घोटाळा करून टाकला. वापसा मोड झाली. इकडच्या रानामध्ये पाय कडीला फक्त कडीला पाणी साचलंय थोडंसं, ते बी आपलं काहीतरी उगत नॉर्मल. तर चला मित्रांनो, व्हिडिओचा करतो शेवट. आता काय नुसते बैलच चारा लागतील. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरा जाऊ नका मित्रांनो. सबस्क्राईब करी जा तेवढं.